अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसुतपुत्रस्तथासौ साहस्मदीयैरपि योधमुख्यैः अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसुतपुत्रस्तथासौ साहस्मदीयैरपि योधमुख्यैः अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसुतपुत्रस्तथासौ साहस्मदीयैरपि योधमुख्यैः। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वात्सल्य भावाने युक्त होऊन त्याच्या अभिलाषेची पूर्तता करण्यासाठी विश्वरूप दर्शन दाखवत असताना पहिल्यांदा शांतरसामध्ये आपल्याला शांती प्राप्त होईल, असं शांतरसामध्ये आपलं अंतःकरण निमज्जन करील, आनंदाच्या लाटा उसळतील, अशा प्रकाराने हे विश्वरूप दर्शन आपल्याला आनंदाला कारण होईल असं वाटलं. आणि जेव्हा विश्वरूप दर्शन दिव्य चक्षुच्या द्वारा तो पाहू लागला तेव्हा त्याला पहिल्यांदा आश्चर्य झालं आणि त्यानंतर त्या विश्वरूपाचा जसा जसा विस्तार भगवान त्याला दाखवित गेले तसा तसा त्याला भयाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि भयाची भावना निर्माण होण्यासाठी जे काही हे विश्वरूप दर्शन आहे त्याचा एक एक भाग विभाग किंवा एक एक पैलू जसा अर्जुनाला दिसतो त्याचं तो वर्णन करतो आणि त्या विश्वरूपाच्या आपल्या अंतःकरण वृत्तीवर होणारे जे भयकारक असे भयदायक असे परिणाम ते मुखतः या ठिकाणी भगवंताच्या पुढं आत्मनिवेदन रूपाने प्रगट करतो. त्याच्यामध्ये आपला हा आत्तापर्यंत 25 श्लोक होऊन 26व्या श्लोकाला प्रारंभ होत आहे. आमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सह एव आवनीपालसंगैः भीष्माः द्रोणाः सूतपुत्राः तथा असौ सह अस्मदीयैः अपि योधमुख्यैः च अवनीपालसंगैः सह एव आम्ही सर्वे धृतराष्ट्रस्य पुत्राः भीष्माः द्रोणाः तथा अस्मदीयैः अपि योधमुख्यैः सह असौ सूतपुत्राः असौ सूतपुत्राः. आणि याचं पुढचं आहे की ते त्वरमाना ते वक्त्राणी त्वरमाना विशंती. पुढचा श्लोक जो आहे त्या श्लोकाचं पहिलं चरण जे आहे अर्धचरण ते घ्यायचं. याविषयी भाष्यकार सांगतात की एभ्या मम पराजय शंका या प्राग एव असीत साच अपगता यतः. अर्जुन म्हणतो हे पाहत असताना विश्वरूप एक गोष्ट मात्र मला घडून आली. भाष्यकारांच्या दृष्टीनं त्यांच्या प्रतिभेला किंवा त्यांच्या जी प्रज्ञा आहे काय त्याला काय म्हणतो आपण ऋतंभरा प्रज्ञा जिला सत्याचं दर्शन होतं अशी असणारी भाष्यकारांची प्रज्ञा या श्लोकाच्या अवतरणात असं सांगते किंवा असं दर्शन करते की अर्जुनाला भगवंताने हे दाखवलं आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे ते कोणतं येभ्या ते पराजय शंका. तुला असं वाटत होती की मम पराजय शंका माझा पराजय आता होईल की काय किंवा होणार नाही. कालच आपण पाहिलं न चेतद विद्मः कतरणो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जययुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः. आमच्या समोर जे धृतराष्ट्राचे पुत्र समोर उभे राहिलेले आहेत तर त्यांना आम्ही जिंकू अथवा हे आम्हाला जिंकतील असं एक अर्जुनाच्या मनात जो काही प्रश्न होता किंवा शंका होती कदाचित आपण यांच्यापासून पराजयी आपला होऊ शकतो असं त्याला जे वाटत होतं तर त्याविषयी त्या अवतरणात म्हणतात येभ्यः
मम पराजय शंका, ज्यांच्यापासून माझा पराजय होईल अशी तुला शंका वाटत होती. या प्राग एवाशीत, म्हणजे पूर्वी ही शंका होती. अर्जुन म्हणतो साच्या अपगता, पण आता मला ही शंका राहिली नाही. कारण का राहिली नाही? यतः, कारण असं आहे की च अवनी पालही सह एव, मला असं दिसतंय अवनी म्हणजे पृथ्वी, अवनी पाल म्हणजे पृथ्वीचं पालन करणारे राजे, आणि अवनी पाल संघही म्हणजे पृथ्वीचं पालन करणाऱ्या राजांचा समुदाय, आणि त्या समुदायासह एव त्यांच्या सर्व समुदायासहित आम्ही सर्वे, हे सर्वच म्हणजे हे सर्व म्हणजे कोण? धृतराष्ट्रस्य पुत्राः, धृतराष्ट्राचे असणारे जे मुलं कौरव ते, भीष्माः पितामह भीष्म, द्रोणाः आचार्य द्रोण, तथा त्याचप्रमाणे आस्मदीयही अपि, आमच्याही योधमुख्यही सह, आमच्याही असणारे काही मुख्य योद्धे म्हणजे धृष्टद्युम्नादी असणारे मुख्य योद्धे यांच्यासह आसौ सुतपुत्राः, आणि हा असणारा सुतपुत्र म्हणजे सारथ्याचा पुत्र म्हणजेच कर्ण, कर्णाला सुतपुत्र असं म्हणतात. आणि आता पुढचं इथं क्रियापद कोणतंच आलं नाही, पुढं आलेले वक्त्राणी ते त्वरमाना विशंती, असा पुढच्या श्लोकाशी याचा संबंध आहे. तर असौ हे सर्वच्या सर्व त्वरमाना अत्यंत त्वरेने म्हणजे वेगाने ते विशंती ते तुझ्या मुखामध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. आता पुढे संदृश्यन्ते, ते तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत असं मला संदृश्यन्ते दिसून येत आहे. आता आम्हीच त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधन प्रभृतयः त्वरमानः त्वां विशन्ति इति व्यवहितेन संबंधः. आम्हीच त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः, आणि या ठिकाणी असणारे हे धृतराष्ट्राचे पुत्र कोण? दुर्योधन प्रभृतयः, दुर्योधनादी धृतराष्ट्राचे पुत्र त्वरमानः त्वां विशन्ति, अत्यंत त्वरेने घाईने गडबडीने तुझ्या ह्या विश्वरूपामध्ये प्रवेश करीत आहेत. इति व्यवहितेन संबंध, पुढच्याचे त्वरमानः विशन्ति हे पुढच्या श्लोकातलं जे अर्धचरण आहे त्याच्यामध्ये प्रथमच सांगतात की हे जे लोक आहेत हे तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. इति व्यवहितेन संबंध, असा पुढच्या श्लोकाशी त्याचा संबंध आहे. आणि सर्वे सह एव सहिता, आणि सर्वजण एकत्रच अवनी पाल संघही, अवनीम पृथ्वीम पालयन्ति इति अवनी पालः तेषां संघही, आणि अवनी म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीचं पालन करणारे त्यांना अवनीपाल म्हणजे राजे लोक, तेषां संघही म्हणजे त्यांच्या समुदायानी. किंच आणखी काय? तर भीष्मः द्रोणः सुतपुत्रः कर्णाः तथा असौ सह आस्मदीयैः अपि धृष्टद्युम्न प्रभृतीभिः योधमुख्यैः योधानां प्रधानैः सह. आणखी सांगतात की या ठिकाणी भीष्माः म्हणजे भीष्म, द्रोणाः द्रोण, सुतपुत्राः कर्णाः सुतपुत्र असणारा कर्ण, तथा असौ त्याचप्रमाणे इतरही असणारे हे सह आस्मदीय आपी, आणि आस्मदीय आपी म्हणजे आमच्याही सैन्यातले असणारे धृष्टद्युम्न प्रभृतीवी, धृष्टद्युम्न आपलं धृष्टद्युम्न इत्यादी सह योधमुख्यही जे योधानां प्रधानही जे प्रधान योद्धे आहेत त्यांच्यासह हे काय करतात तर ते त्वरमाना विशंती, ते तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी त्वरेने प्रवेश करीत आहे. इति संदृश्यन्ते, असं आम्हाला दिसून येतं असंही म्हणता येईल. आता यावर भगवान संत सम्राट माऊली सांगतात, नोहेती हे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर, हे गेले 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 सहपरिवार तुझिया वदनी. इथं सांगितलं की अर्जुनाला जे वाटत होतं की विजय कोणाचा होईल याविषयी त्याचं शंकेचं निराकरण
या भगवंताचं विश्वरूप दर्शन होताना कसं होतं, तर तो आता भगवंताशी बोलतो. त्या विश्वरूप दर्शनामध्ये त्याला जे दिसतं तेही दिसतं आणि तो भगवंताला बोलतो की हे कौरव कुळीचे वीरण होती, हे कौरवांच्या वंशामध्ये असणारे हे वीर या ठिकाणी नाहीत काय. म्हणजे इथे ना कोण धार्तराष्ट्र, हा जे धृतराष्ट्राचे पुत्र तेच आता या ठिकाणी समोर दिसत नाहीत का. कोण तर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर. या ठिकाणी म्हणतो आंधळा असणारा जो धृतराष्ट्र त्याचे हे कुमर म्हणजे त्याची मुलं ज्यांना कौरव असं म्हणतात ते हे नाहीत काय, अर्थात तेच आहेत, म्हणजे ते मला दिसत आहेत. या ठिकाणी आंधळा धृतराष्ट्र त्यांनी सांगितलं, बाहेरून पण आंधळा आहे संजयाने सांगितलं आणि तो आतून पण मोहग्रस्त असल्यामुळं आंधळा आहे. धृतराष्ट्र धृतम राष्ट्रम येन, ज्याने हे शरीररूपी राष्ट्र त्याच्याशीच त्यालाच धारण केलं, त्याच्याशी तादात्म्य भ्रांती केली, तो धृतराष्ट्र आहे. त्या रीतीनं पाहिलं तर आपण सर्वच काय आहे, धृतराष्ट्र आहोत, आहे की नाही. आपण शरीराशी तादात्म्य केलेले जीव ते सगळे धृतराष्ट्र आहेत. आणि बाहेरचं जरी चर्मचक्षु असले तरी ज्ञानचक्षुनी विवर्जित असणारे त्यांना धृतराष्ट्र असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे हे कुमर आहे, याच्यातून खूप आहे. हा आंधळा आहे आणि त्याचे जे कुमर म्हणजे त्याची जी मुलं ती पण त्याच प्रकारची आहेत, धृतराष्ट्राला अनुसरणारी अशी आहेत. ही पण जाणीव अर्जुन करून देतो. हे गेले गेले हे तुझ्या वदनी सहपरिवार गेले गेले असं म्हणतो. हे तुझ्या वदनामध्ये तुझ्या मुखामध्ये परिवारासहित आपल्या कुटुंबासहित गेले म्हणजे गेले 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 म्हणजे बघा बघा आता हे तुझ्या मुखात प्रवेश करीत आहेत असं दिसलं. आणि जे जे यांचेनी सावाये आले देशोदेशींचे राये तयाचे सांगावया जावो न लाहे ऐसे सरकटीत आहासी. आणि म्हणतात हे धृतराष्ट्राचे कुमार तर या ठिकाणी तुझ्या वदनी तुझ्या मुखामध्ये गेलेत, प्रवेश करते झालेलेच आहेत, इतक्या वेगाने तुझ्या मुखामध्ये प्रवेश करतात. पण नुसते तेच गेले नाही, जे जे यांचेनी सावाये, जे जे लोक यांचेनी सावाये म्हणजे यांच्या साह्यासाठी आले. कोण आले? देशोदेशींचे राये आले. देशादेशामध्ये प्रत्येक देशांमध्ये असणारे त्या त्या देशांचे राजे जे यांचेनी सावाये आले, जे यांचं साह्य करण्यासाठी आले. परंतु साह्य करण्यासाठी आले पण तयाचे सांगावया जावं न लाहे. परंतु ते राजे आले आणि ते त्याच्या मुखामध्ये त्यांनी गट्ट करून टाकले, गिळून टाकले. पण आता हे राजे लोक नाहीसे झाले, हे त्यांची बातमी तरी मागं सांगायला कोणी पाहिजे ना. पण तो तयांचे सांगावया जावो न लाहे, त्यांचं बातमी सांगण्यासाठी जावो न लाहे म्हणजे जाण्याला कोणीही जाण्यासाठी शिल्लक उरला नाही किंवा कोणीही जाण्यासाठी ही बातमी परत सांगण्यासाठी. कोणती बातमी? ते गेले तर गेलेत पण गेले हे सांगायची बातमी हे सुद्धा जावो न लाहे, कोणी जाऊ शकत नाही. आईसे सरकटीत आहे अशी असं सरसकट तू काय करतो त्यांना गिळंकृत करीत आहेस. म्हणजे इथं आयशे सरकटीत असे म्हणजे सरसकट त्या सर्वांना तू गिळीत आहेस, गिळंकृत करीत आहेस, त्यांचा ग्रास घेत आहेस, त्यांना उर्वरित बाकी शिल्लक ठेवीत नाहीस की त्यांचा निरोपसुद्धा परत जाऊ नये. मदमुखाची या संगटा घेत आहासी घटघटा आरणी हन थाटा देताशी मिठी. मदमुखाची या संगटा, त्या जे काही हत्तीदळ आहे त्याच्यामध्ये मदोन्मत्त झालेले हत्ती आहेत त्या युद्धामध्ये, महाभारत युद्धामध्ये. पण त्यांच्या मदमुखाच्या म्हणजे मदोन्मत्त झालेल्या हत्तीचे जे संगटा म्हणजे त्यांचे समुदाय आहेत ते घटघटा घेत असेल. तो घटाघटा त्यांना गिळीत आहेस, सगळे हत्तींचे समुदाय. आरणी आहन थाटा देताशी मिठी. आणि त्या ठिकाणी आरणी म्हणजे त्या युद्धाचं क्षेत्र म्हणजे जे कुरुक्षेत्र आहे, रणांगण आहे, त्या आरणी म्हणजे त्या रणांगणामध्ये किंवा युद्धस्थानामध्ये थाटा मिठी देताशी त्यांच्या असणारे सगळ्या थाटा म्हणजे त्या सैन्यांचे जे समुदाय आहेत त्यांना मिठी देताशी म्हणजे त्यांना मिठी देतो म्हणजे त्यांनाही तो गटगटा गिळून टाकतो किंवा त्यांनाही खाऊन टाकतो. जंत्रावरीचील मार पदांतीचे मोगर मुखा आत भार हरपताती मा.
जंत्रावरील मार म्हणजे या ठिकाणी जंत्रा म्हणजे तोफा किंवा बंदुकी यांचा जो मारा आहे त्याने तू काय करतो, पदातीचे मोगर म्हणजे या ठिकाणी तोफा बंदुका यांचा तू इतका मोठा प्रयोग करतो की आपले हे जे लोक आहेत ना जंत्रावरील मार म्हणजे तोफेच्या द्वारा या ठिकाणी वर्षाव करणारे, त्याचा मारा करणारे, पदातीचे मोगर, पदातीचे म्हणजे पदाती म्हणजे जे पायदळ, त्या पायदळाचे असणारे मोगर म्हणजे निवडक असणारे लोक किंवा त्याचे सेनापती हे जे कोणी असतील असं एक आहे. आणि दुसरा एक अर्थ दिला आहे की मोगर या शब्दाचा अर्थ पायदळांच्या ठिकाणी असणारं मुद्गर नावाचं धनुष्य धारण करणारं जे पायदळ त्यालाही मोगर असं म्हणतात. पण इथं पदातीचे मोगर याचा एक अर्थ आहे की जे मोगर म्हणजे निवडक सैन्य, पदाची पायदळामध्ये असणारे जे निवडक सैन्य, विशेष शूर असणारं सैन्य, त्या सर्वांचे भार, त्या सर्वांचे भार म्हणजे त्यांचे सगळे समुदाय किंवा समूह मुखा आता हरपतातिमा, तुझ्या मुखामध्ये हरपून जातात. होते का नव्हते असं होतात, काही ते पूर्वी होते आता नाहीसे झाले असा त्याचा मागमूससुद्धा तू शिल्लक ठेवत नाही, तुझ्या मुखात त्या सर्वांना गिळंकृत करतोस. कृतांताची जावळी जे एकची विश्वाते गिळी, ते कोटीवरी सगळी गिळिताशी शस्त्रे. आता त्या शस्त्रांविषयी सांगतात. कृतांत म्हणजे ज्या वेळेला यम किंवा संहार होतो त्यावेळेला सर्वांचे संहार करण्यासाठी कृतांताच्या जावळी म्हणजे कृतांताच्या जावळी म्हणजे बरोबरचे, म्हणजे कृतांताबरोबर यमाबरोबर मृत्यूबरोबर ज्यांची तुलना करावी अशा प्रकारची कोट्यावधी असणारी शस्त्रे, कोटीवरी शस्त्रे आणि कोटीवर असणारी सगळी शस्त्र कृतांताच्या जावळी, कृतांताच्या बरोबर असणारी अशा प्रकारची त्याची तुलना करता यावी असं एकची विश्वाते गिळी, असं एकच शस्त्र आहे ते या सगळ्या विश्वाला गिळंकृत करू शकतं, विश्वाचा संहार करू शकतं असं एकच शस्त्र. परंतु इथं कोटीवरी सगळी शस्त्रे गिळिताशी, पण अशी कोट्यावधी शस्त्र, एकच शस्त्र सगळ्या जगाचा संहार करायला पुरेसं आहे. पण तुझ्याकडं पाहिलं तर तुझ्या मुखामध्ये तू अशी कोट्यावधी शस्त्र एकाच वेळेला गिळितोसी, तो गिळून टाकतोस. चतुरंगा परिवारा संजोडिया रहवरा, दात न लाविशी मा परमेश्वरा, कैसा तुष्टलाशी बरवा. चतुरंग म्हणजे चतुरंग सैन्य म्हणजे ज्याच्यामध्ये हत्तीदळ, घोडेदळ, पायदळ आणि रथदळ असं 4 प्रकारचं सैन्य. चतुरंगा परिवारा 4 प्रकारच्या असणाऱ्या सैन्य. संजोडिया रहवरा, संजोडिया म्हणजे ज्याला घोडे किंवा अश्व जोडलेले आहेत अशा प्रकारचे. रहवर म्हणजे अत्यंत मोठे मोठे किंवा श्रेष्ठ असणारे रथ, ते रहवर. ह्या सर्वांना म्हणजे 4ही दळ जे आहेत त्या पायदळ, हत्तीदळ, घोडेदळ, रथदळ ह्या सर्व समूहाला दात न लाविशी, त्याला कोणत्याही प्रकारचा दात न लावता म्हणजे दातांनी सुद्धा त्याला एकमेकात न चावता त्या ठिकाणी परमेश्वरा कैसा तुष्टलाशी बरोबर. म्हणजे तू एकदम घातलं की गटगटा गिळून टाकतो, दाताचा सुद्धा तुला उपयोग करावा लागत नाही. दात न लाविशी, त्याला दातसुद्धा लावित नाहीत म्हणजे दात न लावता हे परमेश्वरा परमात्मन. आता मागं काय घ्यायचं इथं की दात न लावता सगळी गिळितोशी, सगळ्यांना गिळून टाकतो. कैसा तुष्टलाशी बरोबर. आणि पुन्हा पाहिलं तर आश्चर्यकारक त्याने तुला काय झालेले, ह्या सगळ्यांना गिळंकृत करताना एक प्रकारचा संतुष्ट, एक प्रकारची समाधानकारक संतुष्ट अशा प्रकारची वृत्ती तुझ्या ठिकाणी झाली. कैसा संतुष्टलाशी बरोबर. तू कसा काय बरं संतुष्ट झाला? ह्या एवढा संहार करताना तुला काय वाटतंय का? काही वाटत नाही. तू एकामागे एक सर्वांना दात न लावता, दाताचा काही उपयोग न करता गिळून टाकतोस. हागा भीष्मा ऐसा कवनू सत्यशौर्य निपुणू,
तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलाशी कटकटा. आता ह्या आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमारांचं ठीक होतं, परंतु या ठिकाणी तू हगा आणि अरे भीष्मा ऐसा कवनू, भीष्मासारखा कोण बरं सत्य शौर्य निपुणू कवनू. सत्य आणि शौर्य, ज्याचा भीष्म पितामह हे सत्यवादी आहेत आणि पुन्हा अत्यंत वीर शूरपणा काय शौर्यामध्येही ते अत्यंत निपुण आहेत. असे असणारे सत्य शौर्य निपुण किंवा सत्य आहेत, शौर्य त्यांच्या ठिकाणी आहेत आणि ते निपुण म्हणजे ह्या युद्धकलेत आणि सर्वच कलेत अत्यंत निष्णात आहेत. असं असताना तोही आणि त्यालाही तू गिळलंस. आणि ब्राह्मण द्रोणू आणि पुन्हा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आहे असे असणारे द्रोण, आणि ते द्रोण नाही तर तुझे आचार्य नाही की नाही. द्रोणू आमचे आचार्य, तुझे नाही आमचे आचार्य. कटकटा ग्रासिलाशी, त्यांनाही तू ग्रासून टाकलंस. कटकटा हाय रे हाय, म्हणजे हे काय आता हा प्रसंग आला असं सांगतो. आहा सहस्त्रकराचा कुमरू येथ गेला गेला कर्णविरू आणि अमुचिया आघवयांचा किरू फेडीला देखे. आहा अरे अरे सहस्र कराचा कुमरू, सहस्रकर म्हणजे सहस्र आहेत किरण ज्याचे असा असणारा भगवान सूर्य, आणि त्या सहस्रकराचा कुमरू म्हणजे भगवान सूर्याचा असणारा मुलगा. या ठिकाणी येथ गेला गेला हा कर्णविरू, हा कोणाचा सूर्यपुत्र आहे. कोणती मातेला याच्यामध्ये आपल्या काय त्याला म्हणता, त्याला एक अवस्था सांगितलेली लग्नापूर्वीची कौमारी अवस्था. त्या कौमारी अवस्थेमध्ये झालेला हा जो कर्ण, तो गेला गेला हा कर्णवीरू, तो कर्णवीरही तुझ्या मुखामध्ये गेला असं सांगतो. आणि मग कर्ण तर गेलाच गेला, पण आणि आमुचिया आघवयांचा किरू फेडीला देखे, आणि आमच्याकडं असणारे जे आघवे म्हणजे सर्व जे दृष्टद्युम्नादी जे आता वर्णन केलं असे असणारे आघवे संपूर्ण हे तर सुद्धा काय झाले, केरू फेडीला देखे, तर ते केरासारखे फेडीला देखे म्हणजे उडून लावले असं मी देखे, असं मी या ठिकाणी पाहत आहे असं म्हणतात. कटकटा धातया कैसे झाले अनुग्रहा यया, मिया प्रार्थनी जगा बापुडिया आणिले मरण. आता तो म्हणतो हे धातया, आता त्याला काय वाटतं जगाचा उत्पत्ती करणारा कोण आहे, ब्रह्मदेव आहे, आणि हे विश्वरूप तर खात आहे, सर्वांना खायलाच प्रवृत्त झालेला आहे. म्हणून तो म्हणतो हे धातया, हे देवा, म्हणजे इथं धाता कोणाला म्हणतात, ब्रह्मदेवाला. हे ब्रह्मदेवा कटकटा अरे रे, या अनुग्रहा कैसे झाले, आम्ही माझ्यावर केलेला ह्या भगवंताचा अनुग्रह आणि ह्या अनुग्रहाचं जे काही पर्यवसान फलश्रुती ती काय झाली का, हा अनुग्रह आहे का. आम्ही म्हटलं भगवंताने अनुग्रह करावा आणि विश्वरूप दाखवावं, तर हे काय अनुग्रहाचं काय स्वरूप आहे पहा ना. या अनुग्रहा कैसे झाले, काय ह्या अनुग्रहाचं झालं, म्हणजे हा अनुग्रह आहे का महामारी आहे, ही महामारी आमच्यावर येऊन ठेपली म्हणून म्हणतात. पण याच्यामध्ये देवा याच्यामध्ये कोणाचा दोष नाही, हा दोष सगळा कोणाचा आहे, माझा आहे. पण मी प्रार्थना केली आणि माझ्या प्रार्थनेने माझी झाली हौस विश्वरूप दर्शन पाहण्याची. पण बापुडिया जगा मरण आणले, परंतु बिचाऱ्या ह्या संपूर्णच विश्वाला हा गिळणकृत करणारा विश्वरूप परमात्म्याच्या रूपाने मी ह्या बिचाऱ्या संपूर्ण ह्या जगाला म्हणजे जगातल्या सगळ्याच प्राणीमात्रांना जणू काही मरणाला प्राप्त करून दिलं, मरण ओढवून त्यांना दिलं. म्हणून म्हणतात बापुडिया जगा आणिले मरण, मी ह्या खऱ्या अर्थाने सगळ्या जगाला मी मरणाला प्राप्त करून दिलं. हा माझ्यावर झालेला त्याचा काय आहे, अनुग्रह आहे. बरं त्याचं काही चुकलं असं नाही, मीच त्याला प्रार्थना केली असं सांगतो. तेव्हा हे कसं झालं आता असं तो म्हणतो. मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितले या विभूती, तैसा नशेची मा पुढती बैसलो पुसो. अर्जुन म्हणतो मागे म्हणजे 10व्या अध्यायामध्ये थोडिया बहुवा उपपत्ती, थोड्याफार उपपत्ती म्हणजे थोड्याफार युक्तीने
म्हणजे त्यांनी सांगितलं यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजवंश संभवम. जिथं काय जेथं संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. प्रत्येक क्षेत्रामधील जे काही दिव्य आहे अलौकिक आहे ते माझं स्वरूप आहे असं सांगितलं. आणि मी त्याला मागे म्हणजे 7व्या अध्यायात ते काही विभूती सांगितल्या, 9व्या अध्यायामध्ये सांगितल्या, 10व्या अध्यायामध्ये सांगितल्या. आणि ह्या विभूती त्यांनी काही उपपत्ती म्हणजे त्याच्यामध्ये काही उद्देश सांगितले होते की या ठिकाणी रजोगुण तमोगुण विरहित जिथं सत्वगुणाचं प्राबल्य असेल ती माझी विभूती आहे. आणि थोड्या बहुत सांग तरी मला तर 75 विभूती त्यांनी सांगितल्या. वास्तविक त्या थोड्याच होत्या. अगोदर 7व्या 9व्या अध्यायात थोड्या सांगितल्या, त्याच्यापेक्षा अधिक यांनी सांगितल्या म्हणून थोड्या बहुत ह्या सगळ्या विभूती मला सांगितल्या. येणे सांगितले या विभूती. परंतु तो जेव्हा म्हटला ना की काय अथवा बहुनैतेन किम्न्यातेन तवार्जुन वेष्टभ्याहमिदम कृष्णमेकांशेन स्थितो जगत. ह्या विभूती काय ऐकायच्या, एवढाच माझा स्वरूप नाही तर मी कसा आहे निरपेक्ष व्यापक माझं स्वरूप आहे. म्हणून तू ह्या नुसत्या विभूतीला जाणून काय घेतो. बरं ह्या विभूतीची संख्या विस्तार खूप आहे म्हणून काय अंगीच्या रोमा किती ज्याच्या तयाशी न गणवती तैश्या माझ्या विभूती असंख्य मज. असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं त्यावेळेला अर्जुन म्हणतो मलाही तसंच वाटलं की तैसा नशेची हा परमात्मा केवळ ज्या 75 विभूती सांगितल्यात एवढाच हा परमात्मा आहे असं नाही. तैसा नशेची मा पुढती पुसो बैसलो. आणि त्यामुळं नंतर मी तुझ्या ज्या विभूती सांगितल्यात त्याच्यापेक्षा तुझा व्यापक विस्तार आहे तो सगळा विस्तार ते सगळं विश्वरूप मला दाखव म्हणून पुढती पुसो बैसलो. पुन्हा मी त्याला विचारण्यासाठी पुसो बैसलो. हे शब्द जे ना पुसणे म्हणजे विचारणे हे सगळे ज्ञानोबारायांचे हे शब्द आहेत. त्यामुळे आता जर एखादा मनुष्य कोण तर आता समजा आपण आहे आणि एखादी तुमची आई तुम्हाला पुसत होती तर आपल्याला वाटतं की हसतो आपण पुसत होती काय, पण हा ज्ञानोबारायांनी केलेला शब्द प्रयोग आहे. पूर्वीच्या काळी हे पुसत तुझ्या पाहुण्यांना सांगा का मी पुसत होतो म्हणजे याचा अर्थ विचारत होतो. पण ते शब्दप्रयोग आता असं वाटतं का हे साहित्यामधले चुकीचे शब्दप्रयोग आहे. पण माऊलींनी हे शब्दप्रयोग केलेत की पुढती पुसो बैसलो. म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय. हा स्वामी महाराजांची हे काही झालं का ते ही ओवी म्हणायचे. काही घडून गेलं का त्यांना कोणी म्हटलं का तुमच्यामुळं झालं आता बरोबर ते म्हणजे माझ्या कपाळी पिटेल लोके ते लोटेल काय. नाही पण तुमच्यासारखेने असं म्हणणं बरोबर नव्हतं. मग ते म्हणायचे भोग्यते त्रिशुद्धी चुके आणि बुद्धी होणारा सारखी टाके. किंवा एखादा मनुष्य फार पश्चाताप दग्ध झाला मग त्याचं सांत्वन करताना त्याला ही ओवी सांगायची अरे तुझं काही चुकलं नाही बुद्धी होणारा सारखी ठाके तू काही चिंता करू नको. म्हणून भोग्यते दुसरी एक ओवी आता येईल पुढं. भोग्यते त्रिशुद्धी न चुके. जे आपल्याला भोग्य म्हणजे आपल्याला पुढं जाऊन सुखदुःखापैकी जो साक्षात्कार होणार आहे. भोग म्हणजे काय सुखदुःख अन्यतर साक्षात्कार. तर त्याच्या रीतीनं जे भोग्य आहे म्हणजे जे आपलं प्रारब्ध आहे अटळ अपरिहार्य आहे ते न चुके ते कधीच चुकत नाही. पण त्यावेळेला बुद्धी होणारा सारिकी ठाके. आपली बुद्धीसुद्धा पुढं जसं घडून यायचं त्याचप्रमाणे आता आपल्याला त्याच्यामध्ये प्रेरणा होते. म्हणून बुद्धीसुद्धा पुढं जसं घडून यायचं असेल त्याच प्रकारचं आपल्याला बुद्धीसुद्धा होते. म्हणजे त्याच प्रकारचा आपल्या अंतःकरणामध्ये विचार येतो किंवा निश्चय तशा प्रकारचा निश्चय होतो. स्वामी महाराज नेहमी सांगायचे जीवाला सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून प्रारब्धच आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करत असतं. आपण म्हणतो त्यांनी निर्णय चुकीचा केला. चुकीच्या निर्णयाचं फल भोगायचं होतं म्हणून त्याची बुद्धीसुद्धा होणारासारखी पुढं जे होणार आहे भवितव्य आहे त्यानुसारच त्याला त्याच्या बुद्धीमध्ये प्रेरणा होते किंवा ते कृत्य करण्याचा त्याला इच्छा होते किंवा त्याच्या बुद्धीत तसा निश्चय होतो आणि त्याप्रमाणे तो प्रवृत्त होतो. त्याची ज्ञान इच्छा आणि प्रवृत्ती ही सर्व प्रारब्धच करून घेतं. म्हणून प्रारब्धच आतून
प्रयत्नाच्या रूपाने जुळवाजुळव करतं असं स्वामी महाराज सांगायचे. म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारिकी ठाके. माझ्या कपाळी लोके पिटावे, म्हणजे लोके पिटावे म्हणजे माझ्या कपाळावर, म्हणजे माझ्या ठिकाणी ह्या विश्वरूपाच्या निमित्ताने ह्या अर्जुनाने सगळ्या लोकांना काय केलं, मरणाला प्राप्त करून दिलं. सर्वांना महासंकटात, मरणरूप संकटात ढकलून दिलं. असं माझ्या कपाळी पिटावे म्हणजे असं माझ्या डोक्यावर लोकांनी खापर फोडावं. असं ते चुकेल का ह्या, ते कसं लोटेल का ह्या, तर ते कशाने चुकेल म्हणजे ते याचा अर्थ ते म्हणजे ते बाजूला करता येणार नाही. अपरिहार्यपणाने ही चूक माझ्याकडून घडली. आता त्याचं जे काही घडायचं होतं ते काही काय हा चुकेल, काय हा लोटेल म्हणजे कसं काय बरं चुकेल, अर्थात चुकणार नाही. त्यासाठी अर्जुन म्हणतो, पूर्वी अमृतही हाता आले, परी देव न सतीची उगले, मग काळ कुट उठविले शेवटी जैसे. आता तो म्हणतो हे काय माझंच नाही, तुम्ही मागं जरा इतिहास पुराणाकडे वळून पहा. तो म्हणतो की पूर्वी माझी गोष्ट तर मी मानव आहे, पण देवांचं सुद्धा असं घडलेलं आहे. पूर्वी अमृतही हाता आले, जेव्हा देवांनी हे समुद्र मंथन केलं देव आणि दानवांनी, तेव्हा पहिल्यांदा त्यांचा अमृत हाताला आलं. त्याच्याबद्दल बरेच खंदारकर महाराजांनी वगैरे लिहिले. त्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराने त्या जे काही शास्त्रार्थाच्या रीतीनं त्याच्यावर आक्षेप येऊ नये म्हणून असं त्यांनी सांगितलं की पूर्वी अमृतही हाता आले देवांनी. आता मुळात असं आहे की अमृत हाताला आलंच नाही, अगोदर काळकूट विष निघालं, नंतर अमृत आलं ना. अगोदर काळकूट विष समुद्र मंथनात निघालं आणि माऊलीनं तर या ठिकाणी लिहिले पूर्वी अमृतही हाता आले. अगोदर अमृत हाताला आलं, परी देव नसतीची उगले, परंतु देव काय उगीच थांबले नाही, शांत राहिले नाही, पुन्हा मंथन करत राहिले. त्यांना वाटलं की अजून काहीतरी मिळेल, आणखीन विशेष काही मिळेल. मग झालं काय, अमृत तर नाही आलं, उलट काळकूट उठविले शेवटी जैसे. शेवटी त्यांच्या हातात काय आलं, काळकूट विषच प्राप्त झालं. याचा अर्थ असा आहे, त्यांनी सांगितलं विहीर खोदत असतो आपण, पहिल्यांदा काय दगड असतो, नंतर ते दगड फोडता फोडता थोडंसं पाणी लागतं, पुन्हा पाणी लागत नाही, पुन्हा खोडायला लागलं की मग काही काळ गेल्यानंतर चांगला मोठा पाण्याचा काय लागतो, झरा. तसं ते म्हणतात की समुद्र मंथन करताना थोडंसं अमृत लागलं असेल. इथं अमृत अगोदर नाही म्हटलं ना, ते म्हणतात अमृत अगोदर हाताला आलं, तर थोडंसं अमृत आलं, नंतर खोदल्यानंतर काळकूट विष आलं, आणि नंतर खरं जे व्यापक प्रमाणातलं अमृत आहे ते नंतर आलं असं समजावं. असं त्या महाराजांनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. कारण ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला आपणही कोणीच नव्हतो, याला ऐके नाही. मग त्याच्यासाठी त्याची संगती त्यांनी सांगितलेली आहे. पूर्वी अमृतही आता आले, परी देव न सतीची उगले, मग काळकूट उठविले शेवटी जैसे. वास्तविक हे दृष्टांत जे आहेत तर त्या सिद्धांतासाठी आहेत, जे सर्वांगाने घ्यायचे नाही. दृष्टांत हा जर सर्वांगाने घेतला तर तो काय होईल, सिद्धांतच होईल. म्हणून या ठिकाणी एवढंच वक्तू इच्छा तात्पर्य, इथं माऊलीचं काय तात्पर्य आहे ते लक्षात घ्यायचं. कारण पुढं ते असं म्हणतात, मग काळकूट उठविले शेवटी जैसे, आणि शेवटी काळकूट विष निर्माण झालं. मग तसंच हे म्हणतात, परंतु ते म्हणतात त्या काळकूट विष जसं झालं ना तसं ते तरी बरं होतं म्हणतात. परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे, आणि ते अवसरीचे ते साकडे फेडिले, ते अवसरीचे साकडे निस्तरविले शंभू. म्हणतात परी, पण ते काळकूट विष उत्पन्न झालं. देवानी समुद्र मंथनाच्या वेळेला अगोदर अमृत आलं त्याची उपेक्षा केली आणि नंतर काळकूट विष झालं. पण जरी काळकूट विष झालं म्हणून त्यांनी काय सगळ्या जगाला मारलं नाही. तिथं दुसरी एक गोष्ट घडली की ते एक बगी थोडे, परंतु ती जी घटना झाली ती एक बगी म्हणजे एका प्रकाराने जर म्हटलं ते थोडे, ती काय फारशी म्हणजे नगण्य आहे, इतकी अल्प आहे. घडलं, काळकूट विष निघालं म्हणून काय काळकूट विषाने लोकांना जाळलं आहे का? म्हणून ते एका प्रकारे एक बगी म्हणजे एका पक्षात जर पाहिलं तर ती गोष्ट थोडी आहे, अल्प आहे, नगण्य आहे, विशेष विचार करण्यासारखी नाही. कारण का, केलिया प्रतिकारा माझी वडे, आता हालाहाल विष निघालं आणि ते सगळ्या जगाला आता
जाळणार. त्यामुळं परंतु मग आता त्या विषाचा प्रतिकार कसा करायचा, तर प्रतिकारा माझी वडे केलिया, त्या ठिकाणी त्याचं प्रतिकार किंवा निराकरण करण्यासाठी जेव्हा त्याचा प्रयत्न केला गेला, प्रतिकारा माझी वडे केलिया, त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ते अवसरीचे, त्यावेळीच्या अवसरी म्हणजे त्यावेळी निर्माण झालेलं ते साकडे, ते जे संकट होतं की हे काळकूट विष आता सर्वांना दग्ध करील, अशा प्रकारचं जे साकडं आलं होतं ते शंभू निस्तरविले. ते भगवान शंकराने त्याचा काय केला, त्याला निस्तरलं, म्हणजे त्या संकटातून सर्वांना वाचवलं. अशा प्रकारची तिथे आपल्याला माहीत आहे. डोंगरे महाराज फार गोड सांगायचे हा प्रसंग की ज्या वेळेला हे काळकूट विष निघालं तर सगळ्यांना दग्ध करणार. आता कोणीतरी याचं निराकरण करावं, पण याचा कोणीच निराकरण करायला तयार नाही. त्यावेळेला मग सगळ्या देवता कोणाकडे गेल्या, भगवान शंकराकडं. मग भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे, मग आता हे जे विष आहे तर हे विष मी घेतो. सगळ्या देवतांनी त्यांचे त्या आभार मानले की खरोखरच आपण अत्यंत दयाळू अशी देवता आहात. सगळ्यांना माहीत होतं रुद्र ही संहाराची देवता आहे, पण त्यांना ते काय म्हटले, आपल्यासारखं दयाघन कोणीच नाही. भगवान शंकराने ते विष प्राशन केलं आणि प्राशन केल्यानंतर ते त्या जर बाहेर टाकावा, दग्ध व्हायला लागलं, तर जर बाहेर टाकावं तर सगळं जग जळून जाईल, आतमध्ये घ्यावं तर आपला नाश होईल. मग आता करायचं काय, त्याने ते कंठात ठेवलं. बाहेरही टाकलं नाही, आतही घेतलं नाही आणि ते कंठात ठेवलं. डोंगरेजी महाराज सांगायचे की कंठात ठेवलं तर भगवंताला ते कंठातच का ठेवलं, त्याचा तो एक भाव सांगायचे की या ठिकाणी आपल्या जीवनात जे काही वाईट आपल्याला जीवनात वाटायला येतं, अनेक लोकांनी केलेली निंदा वगैरे, मग त्याच्या मोबदल्यात आपण निंदेला निंदा किंवा कोणी यांनी सांगितलं समर्थानी की पेरावे तैसे उगवते, बोलवण्यासारखे उत्तर येते. मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. एखाद्या माणसाने कर्कश बोलणं हे विषयच आहे की नाही. माणसाचं म्हणतात त्याला शरीराला काही हानी होईल असा मार दिला तरी चालेल, पण मनाला मनुष्याच्या दुःख होऊ नये, हृदयाला दुःख होऊ नये, अंतरात्म्याला दुःख देऊ नये. आणि जर एखाद्याने आपल्याला दुःख दिलं आणि त्याच्यात जर आपण पुन्हा त्याला दुःख दिलं तर हे काही त्याला त्रास होण्यासारखं आहे. परंतु आणि जर आपण त्याचं चिन्ह त्यांनी मला असं बोलावंच का असं जर आपण विचार करत बसलो तर आपलं अंतःकरण दग्ध होतं. त्यापेक्षा ते फक्त आपल्या कंठामध्ये ठेवायचं, म्हणजे आतमध्येही त्याचं चिंतन करायचं नाही, बाहेरही त्याचं प्रगटन करायचं नाही, त्याविषयी तितिक्षा धारण करायची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मग ते जे ठेवलं त्याने आतमध्ये, पण तिथं त्याला काहीच नाही झालं. का झालं नाही, त्याच्यासाठी त्यांनी कंठात काय ठेवलं होतं, नाम ठेवलं होतं. भगवान रामचंद्र प्रभूंचं आपल्या इष्टदेवतेचं चिंतन तो कंठाने करत होता, म्हणून त्या ठिकाणी ते विषय पण भगवान शंकराला पण बाधलं नाही. म्हणून आपल्या जीवनात येणारे वाईट प्रसंग त्याचं लोकांपुढे उद्घाटन पण करायचं नाही आणि अंतःकरणात त्याचं सूक्ष्म चिंतन पण होऊ द्यायचं नाही. त्याच्याऐवजी चिंतनाचा विषय परमात्मा ठेवला की हे बाह्य जे संकट त्यांचा परिणाम आपल्यावरही होत नाही आणि लोकांच्यावरही होत नाही असं ते सांगायचे. तसं इथं केलिया प्रतिकारा माझी वडे, ते अवसरीचे ते साकडे, त्यांना आलेलं त्यावेळचं जे प्रसंग होता तत्प्रसंगी ते शंभू निस्तरविले. भगवान शंकराने ते निस्तरून टाकलं. काळकुटाचा कोणावर परिणाम झाला का जगावर, नाही. पण आता मी डोळ्यांनी पाहतो, मी जे साकडं निर्माण केलं ते कोणालाच आता निस्तरता येईना. या ठिकाणी सरळ सगळे एका पाठोपाठ एक भगवंताच्या वदनामध्ये जात राहिले आहेत. आता हा जळता वारा के वेटाळे, कोणा हे विषा भरले गगनगिळे, महाकाळेशी के खिळे, अंगवत असे असं सांगतात की आता ह्या क्षणी असं झालेले की जळता वारा, जणू काही सारखा, म्हणजे ज्याला वाऱ्याचं साह्य आहे असं, म्हणजे हा वारा जळणारा वारा, म्हणजे वारा जसा जिकडं तिकडं वाटेल तिकडं संचार करतो त्याप्रमाणे हा जणू काही इतकं हे भगवंताच्या मुखामधले, मागं सांगितलं त्यांनी वदनीच्या उभा असं सांगितलं ना. आणि पुढं काय, तातलिया विश्वजात शेख शोभा, सगळं विश्व क्षुब्ध झालेलं आहे. कारण का, नुसत्या त्याच्या वदनातल्या उभेने आणि अंगकांतीची प्रभा आणि त्याच्या अंगाची असणारी प्रभा ही एकत्र मिळून सगळ्या विश्वाचा ग्रास घेत आहे. म्हणून तो म्हणतो हा जळता वारा के वेटाळे,
कोणा हे विषा भरले गगन गिळे, आणि हे गगन म्हणजे आकाश, आणि ते विषाने भरलेलं आकाश म्हणजे ज्याचा कोणीही प्रतिकार करू शकत नाही, असं हे विषाने भरलेले आकाश कोणा गिळे, कोणाजवळ असं सामर्थ्य आहे का ते गिळेल? तिथं होते भगवान शंकर. आता हे सामर्थ्य कोणाजवळ आहे? विषा भरले गगन कोणा गिळे, कोणीही गिळू शकणार नाही. म्हणजे आता ही गोष्ट अटळ अपरिहार्य होऊन बसली की सर्व जगताचा संहार हे विश्वरूप करणार. महाकाळेशी के खेळे अंगवत असे, ते म्हणतात असं महाकाळेशी खेळे. संपूर्ण ह्या महाकाळ आता या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्याबरोबर खेळायचं आहे. आणि म्हणजे त्याच्याबरोबर खेळायचं म्हणजे त्याला त्याचं शमन करायचं किंवा त्याचा प्रतिकार करायचा. अंगवत असे, असं कोणाच्या अंगवन म्हणजे सामर्थ्य, असं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी आहे? आक्षेपार्थ आहे, अर्थात कोणाच्याही ठिकाणी नाही. ऐसे अर्जुन दुःखे शिनतू शोचित असे जीवा आतो, परी न देखे तो प्रस्तुतो अभिप्राय देवाचा. आता ते म्हणतात अर्जुन दुःखे शिणतू, अर्जुन दुःखाने अतिशय श्रमलेला आहे. म्हणजे इतक्या संकटामध्ये अर्जुनाच्या अंतकरणात दुःखाचा डोंब उसळलेला आहे. तो दुःखे शिणतू, आणि मग तो काय करतो? जीवा आतू शोचित असे, आणि तो फार शोक करायला लागला. पण कुठं करायला लागला? जीवा आतू, आपल्या मनातल्या मनात अत्यंत शोक भावना त्याच्या अंतकरणात निर्माण झाली. जीवा आतू शोचतो असे, आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये तो शोक करीत आहे किंवा त्याच्या मनामध्ये अत्यंत शोक निर्माण झाला. परी न देखे तो प्रस्तुतो अभिप्राय देवाचा, परंतु त्याला हे कळे ना, देव हे एवढं मोठं संकट का? विश्वरूप दर्शनाची मी इच्छा केली आणि भगवंतानी एवढा मोठा प्रसंग जणू काही प्रलयकाळ प्राप्त झाला अशा प्रकारचं, शिवाय त्याचा कोणी प्रतिकार करू शकत नाही. एवढं मोठं संकट देवानी का उभं केलं? मी इतका शोक करतोय आणि देव एकामागं एक ह्या रूपांचं मला दर्शन करवित आहे, याचं काय कारण आहे? तर ते म्हणतात परी तो देवाचा प्रस्तुत अभिप्राय न देखे. पण देवाचा अभिप्राय काय आहे, देवाचं मनोगत काय आहे हे करण्यापाठीमागं हे न देखे, हे काय अर्जुनाला कळलं नाही. बरोबर, हे अर्जुनाला कळलं नाही. आता जसं भाष्यकारांनी सांगितलं तसंच ज्ञानोबाराय सांगतात, जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसा वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज. परंतु देवाला अभिप्राय कळला नाही, पण देवाचे मनोगत तू दाविता हाशी मूर्त, हे म्हणता काय? हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. माऊली ना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की देवाचं जे मनोगत आहे ते दाखवतं. जे अर्जुनालाही कळालं का नाही, तर इथं म्हणतात न दे, अर्जुनाला प्रस्तुत अभिप्राय कळला नाही, पण ज्ञानोबाराय न कळला आहे की नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात काय अभिप्राय होता? अहो माझाच अभिप्राय मी सांगत आहे, मला जेवढा माहिती आहे. कारण कोण आहे? त्या गीताजीने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, तोचे अवतार धरी अलंकारपुरी, ज्ञानाई सुंदरी तारावया म्हणून म्हणतात. त्यामुळे आपल्याला याचंही कौतुक वाटत नाही, आहे की नाही. हे प्रस्तुत मनोगत अर्जुनाला कळलं नाही, देवाच्या मनात होतं, आहे की नाही. पण देवाच्या मनात होतं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सांगणारच ना. कारण आमचा संप्रदाय काय सांगतो? तोचे अवतार धरी अलंकापुरी, जे मी मारिता हे कौरव मरते. भगवंताचा अभिप्राय काय होता? तर जो की मी मारिता, मी ह्या सैन्यांना मारणारा आहे, हे कौरव मरते आणि हे कौरव मरणार आहेत. ऐशेनी मोहे बहुता विटाळलेला होता. अशा प्रकारचा मोह म्हणजे विपरीत भावना ते निर्माण होऊन तो मोहे वेटाळलेला होता. तो मोहाने काय झाला होता? मोहाने वेढलेला होता किंवा मोहाने व्यापलेला होता. म्हणजे त्याच्या अंतःकरणवृत्ती मोहाने ग्रस्त झाली होती आणि त्याला वाटत होतं की मी यांना मारणार आहे आणि हे मरणारे आहे, आणि मरल्यानंतर पुढं काय होणार आहे? तर संकरो नरकाय व कुलघ्नानाम कुलश्यच. फारच झालं, देवाने काहीच त्याच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. म्हणून न चैतद्विमा कतरन्ना गरियो असं पण म्हणायला लागला, आणि मला काय आता सुचत नाही असं म्हटला. परंतु तो अगोदर तर पूर्ण भ्रमात होता, ऐकी नाही बरोबर ना. नंतर तो काय झाला? निश्चित भ्रमाला
प्राप्त झाला. आपलं अगोदर निश्चित भ्रमात होता, तो संशय भ्रमाला प्राप्त झाला आणि तेव्हा भगवंताला म्हणतो की आता तूच मला काय यत् श्रेयस्यान् निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम असं म्हणतो. पण अगोदर तो बराच मोहाने व्याप्त झालेला होता आणि तो फेडावया लागे अनंते. तो फेडावया लागी नाम तो म्हणजे तो त्याच्या अंतःकरणात झालेला जो मोह, तो मोह फेडावया लागी म्हणजे त्या मोहाचा निराश करण्यासाठी हे निज अनंते हे निज दाखविले. अनंत असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निज म्हणजे आपलं हे विश्वरूप दर्शन त्याला दाखवलं. याच्यातून देवाला काय म्हणायचे, अरे कोणी कोणा ते न मारी येथ मीचे हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे. अरे हे अर्जुना, कोणी कोणा ते न मारी, इथं कोणीच कोणाला मारत नाही. तुला जे वाटतं ना मी मारिता आणि हे मरते, वस्तुस्थिती अशी आहे, देवाचा अभिप्राय असा आहे की त्याच्यासाठी हे अनंताने हे विश्वरूप निज स्वतःचं ऐश्वर्य या ठिकाणी विश्वरूपाच्या निमित्ताने प्रगट केलेला आहे. तर तो म्हणतो येथे अरे हे अर्जुना, कोणी कोणा ते न मारी, कोणीच कोणाला मारीत नाही. या ठिकाणी येथ मीची हो सर्व संहारी, या सर्वांचा संहार करणारा कोण आहे, मीच आहे. हे जर मनुष्याला कळलं की हे सर्व चाललेलं एवढं मोठं संहार चाललेलं आहे पण हा परमात्माच याचा करता आहे, तर कोण त्या ठिकाणी अर्जुनाला कोणत्या प्रकारचा मानसिक तणाव राहील का, हा राहणार नाही. याच्या परवा पंचदशीच्या मध्ये एक चिंतन हे केलं. आपण पाठात केलं की नाही माहीत नाही, पण असं हे बघा, जागृत अवस्थेचा अभिमान आपण धारण करतो तेव्हा विश्व होतो ना, सुषुप्तीचा अभिमान धारण करतो तेव्हा प्राज्ञ होतो, आणि जेव्हा सूक्ष्म शरीराचा वेष्टीचा अभिमान धारण करतो तेव्हा तेजस होतो. ते समष्टी म्हणजे समष्टी स्थूल शरीर ही माझी आहेत असा विराट म्हणतो की नाही. समष्टी सूक्ष्म शरीर ही माझी आहेत असं तादात्म्य म्हणजे आपण म्हणतो ना, असा अभिनिवेश धारण करतो, बरोबर ना. म्हणून त्याला काय म्हणतात, हिरण्यगर्भ. आणि समष्टी कारणाचा अभिमान धारण करतो त्याला म्हणतात ईश्वर असं म्हणतात. आता त्यांनी सांगितलं, अहो जर जीव वेष्टीचा अभिमान धारण करतो, बरोबर ना, वेष्टीचा अभिमान धारण करतो, तर जीवाला त्याची सगळी फलं भोगण्यासाठी सारखी सुखदुःखाचा भोग होतो की नाही, त्याला जन्ममरण परंपरेत तितकं कर्माचं फल भोगण्यासाठी यावं लागतं की नाही. मग हा जो ईश्वर आहे तो जर संपूर्ण कारणाचा हिरण्यगर्भ समष्टी सूक्ष्माचा आणि स्थूल हा समष्टी स्थूलाचा जर विराट जर अभिमान धारण करत असेल तर त्याचं फल त्याला आणि त्याची सुखदुःख किती त्याला भोगावी लागत असतील अशी शंका केली आहे की नाही. मग आता का बरं त्याला भोगावी लागतात का, श्रुती सांगते का कुठं त्याला ईश्वराला कर्माची फलं आहे, कारण का नाही. हां तो काय आहे, तो नित्य आहे आणि त्याचं ज्ञान नित्य आहे, म्हणजे त्याला अज्ञान केव्हाच नाही. आणि जीवाने काय केलं आहे, अज्ञानाने जो तादात्म्य भ्रांती, त्या ठिकाणी तादात्म्य भ्रांती असेल तर त्याला कर्माची फलं भोगावं लागतात. ईश्वराला तत्वतः मी असंग निर्विकार ब्रह्मच आहे असं ज्ञान नित्य आहे. त्याला कुठं गुरु शरणागती, शास्त्रसाह्य, स्वतः अंतरंग साधनं, बहिरंग साधनं कुठंतरी ईश्वराला सांगितले का, नाही. त्यामुळं त्याला त्याचं सगळ्या विश्वाचा संहार केला तरी त्याला कधीही ही फलं भोगावी लागत नाही. आणि जर मग तुम्ही म्हणाल मग ईश्वरासारखं जीवाला कधी होता येईल का, नाही होता येईल. अर्जुना 18व्या अध्यायात येणार आहे की तयाच्या प्रतिपदा आतू गडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केली हे मातू बोलू नये. कारण काय, तादात्म्य भ्रांती गेली, त्याच्या पावला पावलात सगळ्या पृथ्वीचा संहार झाला तर त्यांनी केला असं होत नाही, आहे की नाही, असा त्याचा अर्थ आहे. परत आणखीन एक थोडासा भेद राहतो. तो भेद कोणता राहतो, जीवाला ज्ञान झाल्यानंतरही, बरोबर ना, जोपर्यंत प्रारब्ध लेश आहे किंवा अविद्यालेश आहे तोपर्यंत ते प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया, आणि परमात्म्याला हे नाही, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी
परमात्म्याला प्रारब्ध नाही. आता इथं तर रामराय कृष्ण यांनासुद्धा प्रारब्ध सांगितलेलं आहे की नाही? काय कर्मे राम वनवासा गेला असं वर्णन केलेलं आहे. मग याचं काय अर्थ? तर याचा अर्थ आहे की जसं जीवाला आहे ना, जीवाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान ही जी आहे आणि जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञ अल्प शक्तिमान आहे. या रीतीनं जीवानी म्हणजे शास्त्र सुसंस्कृत अंत करणारे शास्त्राच्या साह्याने ह्या केलेल्या कल्पना आहेत. शास्त्राच्या साह्याने केलेल्या कल्पना आहेत. तत्वतः ईश्वर हा ब्रह्मरूपच आहे. बरं, तुम्ही सांगाल मग प्रारब्धाची कल्पना तरी काय संगती सांगण्यासाठी जीवाच्या ठिकाणी केली का? जीवाच्या ठिकाणी तत्वतः आहे. तुका म्हणे दुजे कोठे नाहीच सहजे आणि संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. संकल्पाचं म्हणजे शास्त्र सुसंस्कृत संकल्पानुसार परमात्म्याच्या ठिकाणी एकोम बहुश्याम प्रजायय ही कल्पना केली गेली आणि जीवाच्या भ्रमाच्यानुसार वेष्टी संबंधाने त्याच्या कर्माचं केलेलं फल भोगण्यासाठी या शरीराची वेष्टीची कल्पना केली गेली. वास्तविक ह्या कल्पनांचा संबंध कुटस्थाशी आहे का ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी आहे का दोन्हींच्याही ठिकाणी नाही का? ते अखंड आहेत. अखंड आहेत म्हणजे भेदरहित आहेत. परंतु आपल्याला त्याची संगती सांगण्यासाठी ही एक कक्षा आहे, जीव आणि ईश्वर ह्या कक्षात. वास्तविक गौडपादाचार्य काय म्हणतात? न कश्चित जायते जीवा संभवश्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. न काय भ्रमेणाहम भ्रमेणत्वम भ्रमेणोपासका जनः भ्रमेण ईश्वर भावत्वम काय भ्रममूलमिदम जगत. अजून एक श्लोक आहे, तर मला वाटतं गौडपादकारिकेतलाच आहे. न निरोधो न चोत्पत्ती, योग वाशिष्ठातला आहे बहुतेक. न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. तत्वता पाहिलं तर असं आहे. म्हणून ह्या सगळ्यांचा समन्वय लक्षात आला तर मनुष्याला समाधानकारक मनन करता येतं. सांगतात अरे कोणी कोणा ते न मारी येथ मीची हो सर्व संहारी. कोणी कोणाला मारीत नाही. ह्या सर्वांचा मीच सर्व संहारी, मीच ह्या सर्वांचा संहार करतो. हे विश्वरूप व्याजे, हे विश्वरूप दाखवण्याच्या व्याज म्हणजे निमित्ताने हरी प्रकटित असे श्रीहरी परमात्म्याने हे विश्वरूपाचं प्राकट्य केलं आहे किंवा हे प्रकट करतो. म्हणजे स्पष्ट रीतीनं आपल्याला सांगतो जगामध्ये कोणी कोणाला मारित नाही. परमात्माच ह्या सर्वांचा संहार करतो. संहार करतो म्हणजे तुम्ही म्हणाल मग उत्पत्ती करणारा कोण आहे? तर तोच उत्पत्ती करतो, तोच स्थिती करतो आणि तोच सर्वांचा लय करणारा आहे. जीव बीच में चांद भाई, जीव सगळा करतो देव आणि हा काय म्हणतो मी करतो. मग तो मी करतो म्हटलं का शास्त्र एक नियम करून ठेवतं कर्मविपाका सिद्धांत. काय? जो ज्या कर्माचा कर्ता असतो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होतो असं आहे. जर आपण करता नाही असं जर अकर्ता झाला तर तो अभोक्ता होत असतो. करता झाला की तो भोक्ता होत असतो. पर म्हणतात अरे कोणी कोणा ते न मारी येथ मीची हो सर्व संवारी. हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे परी वायाची व्याकुलता ते न चोजवेची पंडुसता. मग आहा कंपू नव्हता आहा कंपू नव्हता वाढवीत असे. ही ओवी जी आहे ना, एक मिनिट, कितव्या क्रमांकाची ओवी आहे? 409. परी वायाची व्याकुलता तेन चोजवेची पंडुसुता. मग आहा कंप नव्हता वाढविता असे. तर ते म्हणतात आता हे भगवंताचे विश्वरूप व्याजाने मीच ह्या सर्वांना मारत आहे असं विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने परमात्म्याने सांगितलं. परंतु ते पांडुसुता न चोजवेची. परंतु हा जो पंडुसुत अर्जुन त्याला हा अभिप्राय कळला नाही आणि त्यामुळं वायाची व्याकुळता.
आणि तो काय झाला, उगीच्या उगीचच काय झाला, व्याकुळ झाला. अर्जुनाचं विश्वरूप दर्शन आणि व्याकुळ होणं म्हणजे माऊलींच्या दृष्टीनं काय आहे, वायाची. कारण काही नव्हतं, परंतु तरीसुद्धा तो उगीच्या उगीच विनाकारण, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, काय नसत्या छंदे नसत्या छंदे आणि जग विनोदे विवळतसे. लोक जन्ममरण नसताना जन्ममरणाची चिंता करतात, आहे की नाही, आणि काय शोकाचं कुठलंही कारण नसताना शोक करत बसतात. हे कशामुळे करतात, उगीच करतात, निष्कारण करतात, असं तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे. तसंच इथं ज्ञानोबाराय म्हणतात, ते पंडुसुता न चोजवेची. भगवंताचा अभिप्राय त्याला न कळल्यामुळं वायाची व्याकुळता, त्याला उगीचच व्याकुळ झाला. आणि मग आहा कंप नवता वाढविता असे. मग ते म्हणतात कंप नवता म्हणजे त्या ठिकाणी नसलेले भयकंप, म्हणजे का जे भय आणि कंप ही स्थिती होण्याला काहीही कारण नाही. का विश्वरूपाचं त्यांनी आस्वादन करायला पाहिजे होतं, त्याच्यातून त्यांनी रसास्वादन करायला पाहिजे होतं, परंतु अर्जुनाची तशी अवस्था झाली नाही. नसलेले भयकंप आणि त्याच्या ठिकाणी वाढवीत असे, त्याची वृद्धी झाली. एकदा असं एक म्हणत अभंग आहे, दुःखाने दुःख वाढत राहतं, भयाने भय वाढत राहतं. आपण एकदा भय धारण केलं का ते भय उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जातं. जर माणसाने साहस केलं बळजबरीनं तर ते साहससुद्धा माणसाला त्याचा विस्तार आपोआप वाढत जातो. परंतु आपण सुरुवातीला जे करू त्याचा तेच अंतःकरणाची वृत्ती पुढं पुढं विशाल होत जाते. जी धारणा आपण केली, ज्या आकाराची वृत्ती केली त्याप्रमाणे. तसं इथं म्हणतात मग आहाकंप म्हणजे नसलेले भयकंप आणि वाढवीत असे तो वाढवतो. पण कसं वाढवतो तर वायाची आहा म्हणजे विनाकारण वाढवतो असं सांगतात. अजून पुढच्या याच्यामध्ये हे सगळे जण आहेत ना, हे जेवढे लोक पाहिले ते त्वरमाना विशंती, ते अत्यंत वेगाने तुझ्या मुखात प्रवेश करीत आहेत, हे पुढच्या श्लोकात सांगतात. वक्त्राणि ते त्वरमाना विशंती दंष्ट्रा करालानि भयानकानि दशनान्तरेषु सन्दृश्यते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. वक्त्राणि ते त्वरमाना विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. वक्त्राणि ते माना विशन्ति वक्त्र केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अखंडानंद स्वामींनी एक उदाहरण दिलंय. दोन बहीण भाऊ खेळत होते आणि खेळत असताना त्या भावाला लहर आली की आपल्या ताईला भीती दाखवायची. संध्याकाळची वेळ झाली होती, अंधार पडायला लागला होता. तो आणखीन अंधाऱ्या खोलीमध्ये गेला आणि त्यांनी एकदम त्या वाघाची ती कातडी पांघरली आणि एकदम बहिणीवर असं त्याने डरकाळी फोडली आणि तिच्याकडे धावल्यासारखं केलं. मग त्या बहिणीला वाटलं की आता वाघ आहे. मग तिनं एकदम डोळेच पांढरे केले. ते इतकी भीती वाटली आणि तितक्यामध्ये मग त्याला हा पण घाबरला, आता बहिणीचं काय होतं काय. मग त्यांनी काय केलं, म्हणलं ताई फसवलं का नाही तुला, असं तो म्हटल्याबरोबर हा तर आपल्या दादाचा आवाज आहे. वाघ नख्या पांघरलेल्या होत्या, सगळं होतं, पण लगेचच्या लगेच काय झालं की लगेच ती त्याच्या गळ्यात पडली. आता ज्या वाघाला पाहून डोळे पांढरे केले, पण वाघाचं स्वरूप आपला दादा आहे असं समजल्याबरोबर तिनं लगेच त्याच्या गळ्यात मिठी घातली. तसं विश्वरूप काय आहे, हा आपला आराध्य आहे, हे आपलं इष्टाचं स्वरूप आहे. जसं अर्जुनाने जाणलं असतं तर काय त्याला झालं असतं, आहे की नाही. आणि जाणल्यानंतर काय तो म्हणतो मग नष्टो महास्मृतिर्लब्धा, आता माझा मोह विपरीत भावना नष्ट झाली, मला माझं यथार्थ स्वरूपाचं स्मरण झालं. माझं झालं का तुझ्या यथार्थ स्वरूप कळलं, विश्वरूप हे संहारक आहे कळलं का, विश्वरूप ही तुझी लीला आहे कळलं, आहे की नाही. असं त्याला दर्शन होतं.